1.6 Into the Wild. This text part 1 त्या ठिकाणी लॉस्ट इन द जंगल पार्ट 1 है, पेज नंबर 56 है, and this is written by Kiran Purandare. This part 1 has been taken from the book Saka Nagzira by Kiran Purandare, who is a wildlife expert, a bird watcher, a writer and honorary wildlife warden in Maharashtra. बघा आपला एक्स्ट्रॅक्ट आपण बघूयात. इनटू द वाइल्ड पार्ट 1 लॉस्ट इन द जंगल. द 8.5 hour long day inside the hide was as beautiful as a jamba tree standing tall on the edge of उंबरझरा. जंगलातल्या बघा पार्ट 1 लॉस्ट इन द जंगल, जंगलात वाट चुकलो. जंगलामध्ये फिरताना जंगलातल्या त्या आडोशाच्या आत 8.5 तास घालवलेला माझा दिवस जो आहे हा उंबरझऱ्याच्या काठावर उभ्या असलेल्या उंच जांबाच्या झाडा इतकाच फलदायी ठरला होता. म्हणजे काहीतरी चांगलं काम झालं होतं. बिफोर रॅपिंग अप माय डे ॲट दिस नॅचरल वॉटरहोल आय टूक एंट्रीज ऑफ द एव्हिफॉन इन माय फील्ड नोट्स. एव्हिफॉन मीन्स पक्ष्यांची सृष्टी, पक्षी जगत, बर्ड्स ऑफ अ पर्टिक्युलर रिजन, हॅबिटॅट ऑर जिओलॉजिकल पिरियड. मग आता काय झालेलं आहे तर त्या नैसर्गिक पाणथळीवरचा दिवस जो आहे तो संपण्यापूर्वी मी माझ्या कार्यक्षेत्राच्या नोंदवहीत पक्ष्यांच्या संबंधी विविध नोंदी लिहून घेतल्या. काम संपलेलं आहे, काम संपत आलेलं आहे आणि त्याने ते नोट डाऊन करून घेतलेलं, नोट मेकिंग करून घेतलेलं आहे. सिन्स आय वॉज अलोन आय रश्ड टू पिटेझरी विलेज वेर आय वॉज सँक्शन्ड. आणि मग मी एकटाच होतो, त्यामुळे ज्या पिटेझरी गावात मी उतरलो होतो तिकडे जाण्यासाठी मी घाईने निघालो. आय क्लॅम्ब फास्ट the hide, took my essentials, came out of the hide and stretched out to my heart's content. आडोशाचे ठिकाण लपवले. माझे आवश्यक सामान घेऊन मी आडोशातून तो जे आडोसा घेतलेला आहे जंगलामध्ये, ते जंगलामधून मी बाहेर पडलो आणि मनसोक्त आळोखे पिळोखे दिले. छानपैकी आपण देखील बघा कंटाळा आलेला असेल की थकवा घालवण्यासाठी शरीराचा व्यायाम करतो, त्या पद्धतीनं या रायटरने देखील केलेलं आहे, किरण पुरंदरे यांनी केलेलं आहे. आय लिफ्टेड माय कॅमेरा बॅग अँड टूक द फॅमिलियर ट्रेल टू पिटेझरी. कॅमेऱ्याची बॅग मी उचलली आणि सवयीच्या पायवाटेने पिटेझरीकडे निघालो. पिटेझरी ज्या गावामध्ये ते उतरलेले आहेत, लेखक थांबलेले आहेत, ते गावाचं नाव. निगोटिएटिंग द वेब्ड लीव्स ऑफ टीक वूड अँड मोहा ट्रीज ट्राइंग टू मेक मिनिमल साऊंड. आय वॉज ट्रेडिंग कॉशियसली अमंग द वूड्स. आणि मग सागवान आणि मोहाच्या झाडाच्या जाळीदार पानांशी जमवून घेत कमीत कमी आवाज करण्याचा प्रयत्न करीत मी सावधानपणे जंगलातून चालत होतो. जे आपण जंगलामध्ये कुठली झाडं आहेत, सागवान आणि मोहाची झाडे आहेत, आणि तिथे आवाज नको व्हायला आपल्या पायांचा असा प्रयत्न करीत अतिशय वेग कमी आहे, आवाज कमी करता येईल अशा पद्धतीने लेखक जंगलामधून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहे. आय वॉज ट्रेडिंग कॉशियसली अमंग द वूड्स. वॉकिंग alone in a jungle needs more alertness than walking with a companion. मी सावधपणे जंगलातून चालत होतो. कोणा सहकार्याबरोबर चालण्यापेक्षा एकट्याने चालताना जंगलात जास्त सावधगिरी बाळगावी लागते. म्हणजे एखादा जर सहकार्य असेल तर त्याच्यासोबत चालण्यापेक्षा एकटा जेव्हा आपण चालतो तेव्हा पूर्ण लक्ष जे आहे ते व्यवस्थित ठेवावं लागतं.
आय वॉज अलोन हिअर लाईक अ फॉक्स. इथे मी कोल्ह्यासारखा एकटाच होतो असं रायटर म्हणतात. फॉलोइंग द ट्रेल सायलेंटली, वॉचिंग विथ wide open eyes, my ears were grasping a variety of sounds. Just when a familiar sounds stunned me. डोळे मोठे करून लक्षपूर्वक शांतपणे पायवाट तुडवत असताना एकीकडे माझे कान जे आहेत हे वेगवेगळ्या आवाजांचा वेध घेत होते आणि तेवढ्यात एका परिचित आवाजाने मला जबरदस्त धक्का दिला. कोणता आवाज होता बघा? खॅक खॅक, खॅकोस खॅक. कुठला आवाज आहे? खॅक खॅक, खॅकोस खॅक. इट वॉज अ लंगूर, अलार्म कॉल. आणि हा आवाज कोणाचा होता? तर तो लंगूर प्राण्यांचा धोक्याचा इशारा होता. लंगूर प्राणी जो आहे जेव्हा अशा पद्धतीने आवाज करतात तेव्हा काहीतरी धोका आहे हे लक्षात येतं. द लीडर ऑफ द गँग ऑफ लंगूर्स वॉज सिटिंग ऑन द टॉल ट्री मेकिंग अलार्म कॉल्स आउट ऑफ फिअर फॉर लाईफ. लंगोरांच्या टोळीचा नेता जो असतो तो उंच झाडावर बसून जीवाच्या भीतीने धोक्याचा इशारा देत होता. रेस्ट ऑफ द लंगूर ब्रिगेड कंटिन्यूड रेजिंग द अलार्म कॉल्स. आणि मग इतर जी टोळी आहे ती देखील त्याच्या धोक्याचा इशारा देण्याच्या चित्कारात सामील झाली. म्हणजे लंगूर जे आहेत जेव्हा एखादं संकट आलेलं आहे त्यावेळेस ते काय करतात? चित्कारतात, मोठ्या मोठ्यानं ओरडतात. त्याने एकट्यानं बघितल्यानंतर त्याला तो धोका समजलेला आहे. बरोबर लगेच पूर्ण टोळी जी आहे ती प्रत्येकाला अलार्म त्या ठिकाणी द्यायला लागलेला आहे, धोक्याचा इशारा सांगायला लागलेली आहे. The network of alarm calls was expanding its range as the petrified langurs pitched to the trees near and far and secured their places on treetops. आता काय केलेलं आहे? हे जे भयभीत झालेले लंगूर जे आहे ते आसपासच्या झाडांवर सुरक्षित जागा शोधण्यासाठी धावाधाव करायला लागले. तसेच चित्कारांचे आवाज दूरपर्यंत पसरत गेले. ते ओरडत होते. जसे जसे त्यांना झाड मोठ्या उंच टोकावर त्यांना राहायची सोय करायची होती आणि मग ते ज्या ज्या झाडांवर जात होते ते ओरडत होते. ते लांब लांब दूर अंतरावर त्याचा आवाज जो आहे तो जात होता. ऑल धिस upheaval was created by only one animal present. upheaval उलथापालथ करणं. पेट्रिफाईड मगाशी बघितलेलं आहे. पेट्रिफाईड मीन्स भयभीत झालेले, व्हेरी फ्रायटंड. आणि अपहिवल, अप्रोअर, डिस्टर्बन्स. हे जे डिस्टर्बन्स झालं होतं हे मोठ्या मोठ्याने आवाज करत होते. याचं एकच कारण होतं. काय कारण होतं बघा बरं? ही सर्व उलथापालथ जी आहे ती केवळ एका प्राण्याच्या आगमनामुळे. कोणीतरी असा एक प्राणी आला होता की त्याच्यापासून या लंगुरांना धोका होता आणि त्या प्राण्यापासून वाचण्यासाठी हा मोठा मोठा जो आवाज करत होते, चित्कारत होते, खूप घाबरलेले होते, तो प्राणी कोण होता बरं? लेपर्ड. लेपर्ड होता त्या ठिकाणी. लेपर्ड, बिबट्या. Many animals make alarm calls when they see a predator. Predator means an animal that preys on other animals. शिकारी. प्रेडेटर म्हणजे शिकारी. तर असे प्राण्यांचे आवाज जे आहेत, वाघ किंवा बिबट्यासारखा शिकारी जवळपास आला, बरेच आले तरच बरेच प्राणी जे असतात ते अशा पद्धतीने इशारा हे करत असतात. टायगर ऑल लेपर्ड नियर बाय. The langur is most reliable when it comes to finding clues about the presence of the apex predators in the jungle. आणि जंगलातील सर्वोच्च शिकाऱ्यांच्या आगमनाचा सुगावा लागण्याच्या बाबतीत लंगूर सर्वात भरवशाचा प्राणी आहे. म्हणजे लंगूर जेव्हा त्या ठिकाणी ओरडायला लागतात, एक माकडासारखा प्राणी असतो, हा जर ओरडायला लागला की समजायचं नक्कीच कोणीतरी शिकारी जो आहे
हा आलेला आहे. The mighty elusive leopard of Umbardara was out of his lair. Lair means den of wild animal, गुहा. आता उंबरझऱ्याचा शक्तिमान सहजासहजी न आढळणारा बिबट्या जो आहे तो आपल्या गुहेतून बाहेर पडला होता. ही वॉज ऑन द प्रॉल. On the prowl means of an animal moving around in search of prey. शिकारीवर भटकंतीवर तो निघालेला होता, ज्याचा तो कोणत्या शिकार करणार होता. आता हा जो बिबट्या आहे हा सहजासहजी न सापडणारा, बाहेर न पडणारा, परंतु जेव्हा तो बाहेर पडतो तेव्हा तो भटकंतीला निघालेला असतो, शिकारीसाठी निघालेला असतो. The stealthily moving figure in spotted gold black cloak was spied by these langurs. आणि मग त्या लंगुरांनी त्या सोनेरी काळ्या बुरख्यातल्या दबक्या पावलांनी चालणाऱ्या प्राण्याला नेमकी ओळखले होते, हेरले होते. बाय दीज लंगूर्स, या लंगुरांनी लगेच ओळखलं कलर बघितल्यानंतर. इवन द स्मॉल वन्स फ्रॉम द legion of langurs were giving alarm calls. Legion means a great number of people or things. सैन्य, या लंगुरांची सेना जी आहे या सेनाने अगदी लगेच काय केलेलं आहे तर लंगुरांच्या सैन्यातले जे छोटेसे शिपाई होते त्यांनी देखील धोक्याचा इशारा ते देत होते. आणि चॅक चॅक या पद्धतीने, म्हणजे छोटे छोटे पिल्लं जे आहेत ही पिल्लं देखील त्या ठिकाणी ओरडत होती, चॅक चॅक या पद्धतीनं. आय स्टेड पुट, मी तिथेच थांबलो. गेज द लीडर लंगूर्स टार्गेट साईट अँड स्कॅन द एरिया व्हिज्युअली. लंगुरांच्या नेत्याचे जिकडे लक्ष होते त्याचा अंदाज घेतला आणि तो परिसर नजरेखालून घातला. टूक सम स्टेप्स, काही पावले पुढे गेलो. स्टॉप अगेन, पुन्हा थांबलो. अ फ्रेश कॅट वॉज लेईंग बिफोर मी ऑन द ट्रेल. वाटेत माझ्यासमोर त्या एक प्राण्याची ताजी विष्ठा पडलेली होती. द ब्लूइश पर्पल फ्लाईज वर होवरिंग ओव्हर इट. निळ्या जांभळ्या माशा त्यावर घोंगावत होत्या. आय वॉज शुअर दॅट द लेपर वॉज समवेअर हिअर नियर. बिबट्या जवळपास कुठेतरी आहे याची मला आता खात्री पटली. द डिस्टन्स अलार्म कॉल ऑफ 4 हॉर्न antelope was adding to the chaos. लांबून ऐकू येणारा 4 शिंगी काळविटाचा इशारा कोलाहलात भर टाकीत होता. I barely walked around 15 meters and stopped. मी जेमतेम 15 मीटर चाललो आणि पुन्हा थांबलो. I had apparently entered in the sanctorum of miracle called leopard. मी थेट बिबट्या नावाच्या अद्भुत प्राण्याच्या पवित्र क्षेत्रात प्रवेश केला होता. बट द बिग कॅट वॉज नॉट विजिबल. पण ते प्रचंड मांजर कुठेही दिसत नव्हते. इट वॉज अन इल्युसिव्ह ॲनिमल. तो एक शिताफेने निसटून जाणारा प्राणी, म्हणजे फार चपळ आहे तो. द सराउंडिंग्स वर रिमाइंडिंग मी दॅट आय वॉज ऑल अलोन टाइम अँड अगेन. आजूबाजूचा परिसर मला आपण पूर्णपणे एकटे आहोत याची पुन्हा पुन्हा आठवण करून देत होता. ॲज आय मूव्ड फॉरवर्ड ऑन द ट्रेल टू पिटेझरी. मी पिटेझरीच्या वाटेने निघालो. द फेडिंग अलार्म कॉल्स वेर स्टील हर्ड इन द बॅकग्राऊंड. तरी मंद होत जाणारे धोक्याचे इशारे अजूनही पार्श्वभूमीवर ऐकू येत होते. म्हणजे जरी ते लांब जात असले तरी ते लंगुरांचा आवाज मात्र त्या लेखकाला येत आहे. आय कुड टेल इन्स्टिंक्टिव्हली दॅट द लेपर्ड हॅड मूव्ड अवे. आणि बिबट्या खूप दूरवर निघून गेला होता हे माझ्या सहज लक्षात आले.
Meanwhile, I saw a man standing at a distance with a stick in his hand. त्याचवेळी एका माणसाला हातात काठी घेऊन उभे असलेले मी पाहिले. As I approached, he appeared spooked due to alarm call of the leopard. मी जवळ गेलो तेव्हा बिबट्याच्या धोक्याच्या इशाऱ्यांमुळे तो घाबरलेला दिसला. We greeted each other. आम्ही एकमेकांना अभिवादन केले. He was Raju Escape फ्रॉम पिटेझरी. तो जो व्यक्ती आहे त्याचं नाव जो आहे तो पिटेझरीत राहणारा राजू इस्कापे होता. He had come to collect logs but retreated due to the leopard's movement. तो लाकडे गोळा करायला आला होता पण बिबट्याच्या हालचालीमुळे तो माघारी निघाला होता. Raju was amazed at my regular solitary visits to Umbarzara, the haven for tigers, leopards and sloth bears. वाघ, बिबट्या आणि सुस्त अस्वलाचे निवाराचे ठिकाण असलेले उंबरझऱ्याला होणाऱ्या माझ्या एकाकी भेटींबद्दल ऐकून राजू चकित झाला. We stopped under a kusum tree to take a break. विश्रांती घेण्यासाठी आम्ही कुसुमच्या झाडाखाली थांबलो. We both felt bit relaxed. आम्ही दोघेही थोडे तणावमुक्त झालो होतो. Now we were 4 eyes, 4 hands with a stick. आता आम्ही 4 डोळे आणि काठी असलेले 4 हात झालो होतो. Then we both resumed our walking tour. परत एकदा आम्ही पुन्हा आमचा पायी प्रवास जो आहे तो सुरू केला. There was one tiny track that broke out of the main trail. मुख्य मार्गाला एक छोटी पायवाट फुटली होती. I will take this route. You go straight, said Raju and turn right. मी या वाटेने जाईन, तुम्ही सरळ जा, राजू म्हणाला आणि उजवीकडे वळला. I kept walking straight until I climbed a familiar hillock. मी ओळखीच्या टेकडीची चढण येईपर्यंत सरळ चालत राहिलो. I crossed the cement pillar and stones stacked by Forest Department Corporation to mark the boundary of the forest compartment. वन विभागाच्या हद्दीची खूण दाखवण्यासाठी वन विकास महामंडळाने रचून ठेवलेले सिमेंटचे खांब आणि दगड यांना ओलांडून मी पुढे गेलो. Took another trail after climbing down. खाली उतरल्यावर आणखीन एक पायवाट धरली. आणखीन एका पायवाटेवरून तो पुढे चालायला लागलेला आहे. Walked across a beautiful mahua tree loaded with reddish brown leaves. लाल तपकिरी पानांनी बहरलेल्या एका सुंदर मोहवा झाडाला ओलांडून पुढे गेलो. द ग्राउंड अंडर द ट्री वॉज क्लीन्ड व्हेरी वेल. झाडाखालची जमीन चांगलीच साफ केलेली दिसत होती. द थॉट इन्स्टंटली फ्लॅश्ड इन माय माइंड. आय हॅड लॉस्ट माय वे. त्या क्षणी एक विचार माझ्या मनात चमकून गेला. मी वाट चुकलो. नेक्स्ट मोमेंट आय फाउंड अनादर डस्टी ट्रेल. पुढच्या क्षणी मला आणखीन एक धुळकट असा मार्ग दिसला. Still I took that trail which took me from a narrow gorge to an open field. घाईघाईने मी ती पायवाट धरली. ती पायवाट मला अरुंद खिंडीतून मोकळ्या मैदानात घेऊन गेली. The area was surrounded by hillocks of dry deciduous tropical forest. आणि ती वाट जी आहे किंवा तो भाग जो आहे तो सुक्या पानझडी उष्णकटिबंधीय जंगलांच्या टेकड्यांनी वेढला होता. I turned back to the spot to spot the sun. मी मागे वळलो तसे मला सूर्याचे दर्शन झाले. मी सूर्य बघितला. Now the geographical west was set. आता भौगोलिक पश्चिम दिशा मावळली होती. The dusky trail had vanished.
धुळकट पायवाट नाहीशी झाली होती. गुड हेवन्स, आय वॉज लॉस्ट. अरे देवा, मी आता वाट चुकलो होतो. कम्प्लिटली लॉस्ट इन दिस जंगल, जंगलात पूर्णपणे हरवून गेलो होतो. दॅट टू ॲट अ व्हेरी ड्रेडफुल टाईम, तेही अशा या भीतीदायक वेळी. द सन वॉज मेल्टिंग डाऊन लाईक अ फ्लिटिंग रनर, सूर्य एखाद्या वेगवान धावपटूसारखा वेगाने मावळत होता. सोक्ड इन माय ओन स्वेट, स्वतःच्या घामामध्ये मी नखशिखांत भिजलो होतो. आय फेल्ट लाईक शाउटिंग टू माय हार्ट्स कंटेंट, आणि मला जीवाच्या आकांताने ओरडावेसे वाटत होते. बट देअर वॉज नो अदर सोल टू लिसन टू माय साऊंड इन दिस वायल्डनेस. परंतु त्या निर्मनुष्य ओसाड जागी माझा आवाज ऐकायला दुसरी कोणतीही व्यक्ती नव्हती. आय हॅड 2 बॅग्स विथ मी, माझ्याकडे 2 पिशव्या होत्या. द शबनम बॅग हॅव्हिंग द कॅमेरा, एक शबनम बॅग होती जिच्यामध्ये कॅमेरा माझा होता. अँड द अदर वॉज अ स्मॉल कलरफुल हँडमेड बॅग यूज्ड इन विलेजेस टू कॅरी टिफिन. दुसरी एक बॅग होती जी खेड्यामध्ये जेवणाचा डब्बा नेण्याकरता वापरली जाते, हाताने बनवलेली अशी रंगीबिरंगी लहान पिशवी. द टिफिन स्टील हॅड सम स्टफ बट आय डिडंट फील लाईक हॅव्हिंग इट. डब्यामध्ये थोडे अन्न शिल्लक होते पण मला ते खाण्याची इच्छा नव्हती. द ब्लोसमिंग बॉक्सवूड ट्रीज, बहरलेली बॉक्सवूडची झाडे. द बुप बुप साऊंड ऑफ कोकल बर्ड, भारद्वाज पक्षाचा बुप बुप असा हा आवाज. द सॉन्ग ऑफ रॉबिन बर्ड, रॉबिन पक्षाचे गाणे. ऑल अपियर्ड एलियन टू मी, हे सर्व मला त्या क्षणी परके वाटू लागले होते. इट वॉज मोर दॅन ॲन अवर, एक तासापेक्षा जास्त वेळ निघून गेला. अँड आय वॉज स्टील देअर सर्चिंग फॉर अ सुटेबल ट्री टू क्लाइंब अँड गेट सेक्युअर. मी अजूनही तेथे सुरक्षितपणे चढून बसता येईल असे एखादे झाड शोधत होतो. टर्न बॅक टू द ट्रेल यू लेफ्ट, माय माइंड वॉज टेलिंग मी, माझे मन मला सांगत होते तू पाठीमागे सोडलेल्या वाटेकडे परत फिर. बट देअर वर नो साइन्स ऑफ अ ट्रेल, पण त्या वाटेच्या खुणा कुठेही दिसत नव्हत्या. आय हॅड नो अदर वे टू क्लाइंब द हिलॉक बिफोर मी, माझ्या समोरची टेकडी चढण्यासाठी मला कोणताच मार्ग दिसत नव्हता. देर वर मोर हिलॉक्स अँड सम मोर अराउंड द वन आय वॉज स्टँडिंग, मी उभा होतो त्याच्या आजूबाजूला आणखी बऱ्याच टेकड्या, लहान डोंगर होते. नियर माय फीट वेअर द ड्राईड अप ड्रॉपिंग्स ऑफ स्लॉथ बिअर, माझ्या पायाशी सुस्त अस्वलाची शुष्क विष्ठा, सुकलेली विष्ठा जी आहे ती पडलेली होती. द स्लॉथ बिअर ऑफ उंबरझारा मस्ट बी आउट इन ओपन स्निपिंग फॉर फूड, उंबरझाऱ्याचे सुस्त अस्वल अन्नासाठी हुंगत बाहेर पडलेले दिसते. आय कॉशन मायसेल्फ, मी स्वतःला सावध करीत म्हणालो. थिंकिंग ऑफ अवर्टिंग ऑल सॉर्ट्स ऑफ इव्हेंच्युअलिटी, कोणत्याही प्रकारचे संकट टाळण्याच्या विचाराने मी एक पाऊल पुढे टाकले. आय मेड अ मूव, आय रॅन डाऊन द हिलॉक दॅट आय हॅड क्लाइम्ड अप ॲट अ फ्रॅन्टिक स्पीड, चढलेल्या टेकडीवरून मी वेगाने खाली पळत गेलो. द वेस्ट ऑफ माय राईट हँड साईड नाऊ, आता पश्चिम दिशा माझ्या उजव्या हाताला होती. द इव्हिनिंग ब्रीज फ्लू थ्रू माय वेट कर्ल्ड हेअर, माझ्या घामट कुरड्या केसांमधून संध्याकाळच्या वाऱ्याची झुळूक वाहून गेली. माय स्टमक वॉज एकिंग, माझे पोट दुखत होते. आय केप्ट वॉकिंग इन होप, मी आशेने पुढे चालत राहिलो. पार्ट 2, ट्रॅकिंग द पॅन्थर ऑफ नागरहोल, नागरहोलच्या चित्त्याचा मागोवा. या अगोदर 4 व्हिडिओ झालेले आहेत. आता आपण 5व्या व्हिडिओला सुरुवात करतोय. शाज जंग इज अ वाईल्ड लाईफ फोटोग्राफर, शाज जंग हे वन्य छायाचित्रकार,
सिनेमॅटोग्राफर चलचित्रकार, बिग कॅट ट्रॅकर वाघांचा मागोवा घेणारे, मॅन ॲनिमल कॉन्फ्लिक्ट रिझोल्युशन सीकर मनुष्य प्राणी संघर्ष निराकरण करणारे, अँड लॉज ओनर एका लॉजचे मालक, ऑल रोल्ड इंटू वन. अशा सर्व गोष्टी एकाच ठिकाणी एकवटलेले असे हे बहुआयामी व्यक्तिमत्व आहेत. कोण? शाज जंग. वेन ही इज अवे फ्रॉम द जंगल्स ऑफ नागरहोल, जेव्हा ते अधिकृतपणे बघा ऑफिशियली कॉल्ड द राजीव गांधी नॅशनल पार्क, द राजीव गांधी राष्ट्रीय उद्यान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नागरहोलच्या जंगलात फिरत नसतात. His leading photography safaris in Africa are showcasing his work at art galleries in capital cities and speaking to those interested in serving the planet's riches. तर जेव्हा ते अधिकृतपणे द राजीव गांधी राष्ट्रीय उद्यान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नागरहोलच्या जंगलात फिरत नसतात, तेव्हा आफ्रिकेत छायाचित्रणाच्या सफारी नेत असतात किंवा राजधानीच्या शहरांमधल्या आर्ट गॅलऱ्यांमध्ये त्यांच्या कलाकृतींचे प्रदर्शन मांडत असतात आणि पृथ्वीवरील संपत्तीचे जतन करण्यास इच्छुक असणाऱ्यांशी संवाद साधत असतात. याचा अर्थ ते नागरहोल म्हणजे राजीव गांधी उद्यान जे आहे, राष्ट्रीय उद्यान जे आहे, इथे सतत असतात असा उल्लेख घ्यायचा. ते तिथे नसतील तर ते काही ना काहीतरी चांगलं काम करत इतर ठिकाणी असतात. शाज recalls with great clarity the incident that ultimately leads to his answering the call of the felines over a career dedicated to finance. ज्या एका घटनेमुळे अर्थव्यवस्थेमधील आपले करिअर सोडून शाजने मार्जर जातीच्या साधेला ओ दिली ती घटना त्यांना अगदी स्पष्टपणे आठवते. इट वॉज समवेअर अराउंड सनसेट. साधारण सूर्यास्ताची वेळ होती. वी वेअर ॲट अ जंक्शन. आम्ही एका जंक्शनवर उभे होतो. द डिअर वेअर कॉलिंग. हरणे ओरडत होती. ही सेज. ते सांगू लागले. वी वेंट अराउंड अ ब्लाइंड टर्न. आम्ही एका अंधाऱ्या वळणावरून उलटे फिरलो. हे कंटिन्यूज. ते पुढे म्हणाले. अँड अप अहेड ऑन द पाथ वॉज दिस ओल्ड लेपर्ड. रस्त्यावर काही अंतरावर एक वयस्कर बिबट्या होता. यू कॅन टेल ही वॉज पास्ट हिज प्राईम. त्याची उमेदीची वर्षे सरली होती हे त्याच्याकडे बघून कुणीही सांगू शकले असते. द जंगल हॅड टेकन अ टोल ऑन. खडतर वन्य जीवनाच्या खुणा त्याच्या शरीरावर दिसत होत्या. ही ओनली हॅड 3 कॅन्यन्स. त्याच्या तोंडात फक्त 3 सुळे होते. हिज आईज वेअर सॅगिंग. डोळे सैल पडले होते. क्लोज टू धिस लेपर्ड वॉज अनादर व्हेरी यंग गुड लुकिंग मेल हू वॉज सून टू कम इन टू हिज प्राईम. जवळच दुसरा एक तरुण देखणा नर होता ज्याच्या उमेदीचा काळ सुरू व्हायचा होता. It was like looking at the past and the present. जणू भूतकाळ आणि वर्तमान काळ समोर उभे ठाकले आहेत असे वाटत होते. It was clear that there was going to be a fight. आता इथे लढाई होणार असे स्पष्ट दिसत होते. Unfortunately, the sun was setting and we had to leave. दुर्दैवाने सूर्य मावळत होता आणि आम्हाला निघावे लागणार होते. बट द नेक्स्ट मॉर्निंग आय वेंट टू बॅक टू द स्पॉट. परंतु दुसऱ्या दिवशी सकाळी मी पुन्हा त्या ठिकाणी गेलो.
Sitting on a high rock was that young leopard. एका उंच खडकावर तो तरुण बिबट्या बसला होता. Blood was dripping from his gash across his face. त्याच्या चेहऱ्यावरच्या खोल जखमेतून रक्त ठिपकत होते. He sat there like he was king of the jungle. तो जंगलाचा राजा असल्याच्या थाटात तिथे बसला होता. I knew right then that he had taken over, that it was the beginning of the new journey for him. त्या क्षणी माझ्या लक्षात आले की त्याने राज्य मिळवले आहे आणि त्याच्या नव्या कारकिर्दीची सुरुवात झाली आहे. अँड फॉर मी, आणि माझ्याही. Photographs of that leopard, the victor, Scarface, as Shah's named him, not only made Shah famous among India's wildlife community, but also led to Shah's enviable reputation as a chronicle of the wild. शाहने नामकरण केलेल्या त्या विजेत्या बिबट्याच्या स्कारफेसच्या छायाचित्रांमुळे शाहला केवळ भारतीय वन्यजीव व्यावसायिक जमातीत ध्येय प्रसिद्धी मिळाली नाही, तर त्याला वन्यजीवनाचा इतिहासकार म्हणून हेवा वाटावा असा नावलौकिकही मिळाला. थ्रू माय जर्नी ऑफ फोटोग्राफिंग स्कारफेस, I have discovered other leopards, his mates, and discovered his nemesis tigers. स्कारफेसची छायाचित्रे काढण्याच्या माझ्या प्रवासामध्ये मला इतर अनेक बिबटे, त्यांचे सोबती आणि वाघही शोधता आले. I also discovered the current protagonist of my work, Saya, while tracking Scarface. स्कारफेसचा मागोवा घेताना मला माझा सध्याचा नायक साया देखील सापडला. This is the world's first Black Panther, the behavior of which is being documented so intimately on camera by tracking its movements. हा जगातील पहिला काळा चित्ता आहे ज्याच्या हालचालींचा मागोवा घेऊन त्याचे वर्तन अतिशय बारकाईने कॅमेऱ्यावर टिपले जात आहे आणि त्याची नोंद ठेवली जात आहे. So far, all the research on the animal has been done through camera traps. आतापर्यंत या प्राण्यावरील सर्व संशोधन कॅमेरा ट्रॅप्सच्या माध्यमातून केले गेले आहे. Through many months of toil, Shah had managed to collect precious footage, including data of the animal mating, to piece together the incredible landscape of the Black Panther's life. अनेक महिन्यांच्या धडपडीनंतर शाहला काळ्या चित्त्याच्या आयुष्यातील अनेक मौल्यवान टिपणे त्याच्या पैदास निर्मितीच्या काळासहित गोळा करता आली आहेत, जी एकत्रित केल्यावर काळ्या चित्त्याच्या जीवनाचा अद्भुत पट उलगडला जाईल. Saya, Scarface, and Pardos, the leopard that lost to Scarface, has also led Shah down a different path of discovery. Saya, Scarface आणि पारडस, ज्याला स्कारफेसने पराभूत केले होते, यांच्यामुळे शाहला संशोधनाचा एक वेगळा मार्ग गवसला. Learning about them and the loss of their life or loss to their habitat has led Shah to create the Buffer Conflict Resolution Trust of India, BCRTI. त्यांच्याविषयी जाणून घेतल्यामुळे आणि त्यांच्या वास्तव्याची ठिकाणे नष्ट होत असल्याचे लक्षात आल्याने शाह भारतीय बफर कॉन्फ्लिक्ट रेझोल्युशन ट्रस्ट ही संस्था त्यांनी स्थापन करण्यास प्रवृत्त झाले. इट्स अन एजन्सी दॅट एज्युकेट्स विलेजर्स हू लिव्ह ऑन द फ्रिंज ऑफ द फॉरेस्ट ऑन द इम्पॉर्टन्स ऑफ कॉन्झर्वेशन.
ही संस्था जंगलांच्या हद्दीवर राहणाऱ्या गावकऱ्यांना वन्यजीवन संरक्षण संवर्धनाचे महत्त्व शिकवते. We are in the heart of the man-animal conflict zone, explains Shaz. आपण मनुष्य पशु संघर्ष क्षेत्राच्या मध्यभागी आहोत, शाद स्पष्ट करतात. There is no specific buffer zone here around नागरहोळ. नागरहोळच्या सभोवताली कोणतीही विशिष्ट बफर झोन म्हणजे प्रतिबंधक क्षेत्र नाही. The core area of the forest ends where the fields begin. जिथे जंगलाचा मुख्य भाग संपतो तिथेच शेतांचा भाग सुरू होतो. In dry season, elephants and wild boar incursions into fields are very common. कोरड्या हंगामात हत्ती आणि रानडुकरांचे शेतात होणारे हल्ले ही नेहमीचीच बाब झाली. Older leopards like pardas who have lost territory in the forest often carry away livestock from villages. पारडस सारखे हद्द म्हणजे सत्ता गमावलेले वृद्ध बिबटे बरेचदा खेड्यापाड्यांतून गुरेढोरे जंगलात पळवून घेऊन जातात. This creates resentment among locals towards the animals, on occasions leading to unpleasant situations. यामुळे प्राण्यांविषयी स्थानिकांमध्ये असंतोष, चीड निर्माण होते, ज्यामुळे अप्रिय परिस्थिती उद्भवू शकते. Putting tourist currency to good use under the BCRTI umbrella, Shaz provides locals with vocational training with the aim of educating locals on the merits of conservation and to help them benefit from tourist currency. BCRTI अंतर्गत पर्यटक चलनाचा योग्य वापर करण्याच्या उद्देशाने शाज स्थानिकांना वन्यजीवन संवर्धनाचे फायदे, महत्त्व यांविषयी व्यावसायिक प्रशिक्षण जे आहेत ते देत आहेत, ज्याच्या मदतीनं त्यांना पर्यटकांच्या चलनाचा फायदा मिळू शकेल. The visitors at the resort are welcome to volunteer to teach a skills training class of their choice. पर्यटन निवासामध्ये येणाऱ्या पाहुण्यांना त्यांच्या आवडीचा कौशल्य प्रशिक्षण वर्ग शिकण्यासाठी अगत्याने बोलावले जाते, निमंत्रित केले जाते. The acquired skills enable locals to find employment with any of the numerous wildlife resorts in the region, if not in a far away city. शिकलेल्या या कौशल्यामुळे स्थानिक लोकांना कोठे दूर न जाता जवळपासच्या एखाद्या वन्यजीव पर्यटन निवासामध्ये काम मिळवणे सोपे जाते. माडेगौडा is one such local agriculturalist who is trained at BCRTI and is now a certified naturalist employed by the Bison. माडेगौडा हा एक असाच स्थानिक कृषीतज्ञ आहे जो BCRTI मध्ये प्रशिक्षण घेत आहे आणि आता द बायसन मध्ये तो प्रमाणित निसर्गवादी म्हणून काम करतो आहे. In the past, I have lost almost 80% of the season's yield of sugar cane to such animal attacks. पूर्वी मी अशा प्राण्यांमुळे फार मोठे 80% ऊसाच्या हंगामात या प्राण्यांच्या हल्ल्यांमुळे 80% उत्पादन गमावले आहे. आय यूज टू हेट देम. मी त्या सर्व प्राण्यांचा द्वेष करीत होतो. बट नाव आय हॅव लर्न्ड हाऊ इम्पॉर्टंट दीज ॲनिमल्स आर अँड द व्हॅल्यू ऑफ प्रोटेक्टिंग देम, ही सेड.
माडेगौडा जे आहे ते सांगतात की हे प्राणी किती मौल्यवान आहेत आणि त्यांचे संरक्षण करणे किती आवश्यक आहे हे आता मी शिकलो आहे असं ते सांगत आहेत. आय हॅव नोन दी जंगल्स फॉर 35 years. मी या जंगलांना 35 वर्षांपासून ओळखतो. आय नो वेअर द ॲनिमल्स आर अँड आय रिअलाइज आय कॅन गाईड विजिटर्स अँड गेट पेड फॉर इट. प्राणी कुठे असतात हे मला माहिती आहे आणि पर्यटकांना मार्गदर्शन दिशादर्शन करून मी अर्थार्जन करू शकतो हे माझ्या लक्षात आलेले आहे. मला पैसे देखील मिळू शकतात हे माझ्या लक्षात आले. इन अ वे द ॲनिमल्स आर पेईंग मी बॅक. एक प्रकारे हे प्राणी माझी परतफेडच करीत आहेत असे वाटते. द फॉरेस्ट हॅव टॉट मी मेनी थिंग्स. जंगलांनी मला बऱ्याच गोष्टी शिकवल्या आहेत. फॉर इन्स्टन्स उदाहरणार्थ बघा, लिसनिंग इज अ सेन्स फार मोर इम्पॉर्टंट दॅन साईट. दृष्टीपेक्षा श्रवण ऐकणे हे अधिक महत्त्वाचे असते. यू हॅव टू स्विच ऑफ युअर व्हेकल, सीट अँड लिसन. द फॉरेस्ट इज कॉन्स्टंटली कम्युनिकेटिंग टू द व्हॉइसेस ऑफ बर्ड्स अँड ॲनिमल्स. ही एक्सप्लेन्स. ते सांगतात की तुम्हाला वाहन बंद करून बसावे लागते आणि ऐकावे लागते कारण पक्षी आणि प्राण्यांच्या आवाजांमधून जंगल सतत आपल्याशी संवाद साधत असते असे तो स्पष्ट करतो. ट्रॅकिंग अन ॲनिमल ऑल्सो टीचेस यू लाईफ लेसन्स. प्राण्यांचा मागोवा घेण्यातूनही आपल्याला जीवनाचे अनेक धडे मिळतात. आपण खूप काही शिकतो. द ब्लॅक पॅन्थर हॅज टॉट मी पेशन्स. काळ्या चित्त्याने मला संयम शिकवला आहे. बट अबव्ह ऑल इट हॅज टॉट मी टू नेव्हर स्टॉप डिस्कवरिंग. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शोध कधीही थांबवू नये हे त्याने मला शिकवले. देर आर जस्ट सो मेनी अमेझिंग एक्सपिरियन्सेस टू लर्न अँड शेअर विथ द वर्ल्ड. असे कित्येक विलक्षण अनुभव आहेत ज्यातून शिकता येण्यासारखे आणि जगाला सांगता येण्यासारखे खूप काही आहे. CN ट्रॅव्हलर मॅगझिन पब्लिश्ड बाय लँड रोव्हर इंडिया. लँड रोव्हर इंडियाद्वारा प्रकाशित झालेल्या CN ट्रॅव्हलर मासिकामधून हे घेतलेलं आहे. थँक्यू.